नमस्कार, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। तर थंबनेलवरून तुम्हाला कळालंच असेल की आज आपण काय पाहणार आहोत। इथे माझ्याकडे ज्या काठपदर साड्या आहेत त्या आज आपण पाहणार आहोत। चला तर मी तुम्हाला दाखवते की माझ्याकडे कोणत्या कोणत्या साड्या आहेत त्या। ही जी सर्वात पहिली साडी जी आहे ना ती खूप स्पेशल आहे माझ्यासाठी, कारण की ही साडी माझ्या लग्नातली आहे। लग्न झाल्यानंतर जी आपल्याकडे पूजा असते त्या पूजेला ही साडी घेतलेली होती। तर बघा, ही पैठणी आहे माझी। याचा जो कलर आहे ना प्युअर पैठणीचा कलर आहे। बघा, हा डार्क लॅव्हेंडर कलर आहे। याचे जे काठ आहे ना ते डार्क नेव्ही ब्ल्यू कलरचे आहेत। काठी एकदम नाजूक आहेत। याचा फोटो मी बाजूला लावलेला आहे, बघू शकता किती सुंदर साडी आहे। तर मस्त अशी साडी आहे बघा। लग्नामध्ये जेवढ्या साड्या घेतल्या ना त्यातली सगळ्यात आवडणारी साडी म्हटलं तर माझी ही साडी आहे। ही जी साडी आहे ना त्यावेळेस लग्नाच्या वेळेस मी 5,500 किंवा 6,000ला अशी काहीतरी घेतलेली होती। तर मस्त अशी ही साडी आहे बघा। मी आता दुसरी तुम्हाला साडी दाखवते। बघा, ही ब्ल्यू कलरची साडी आहे। याचा फोटोही मी तुम्हाला दाखवलेला आहे। बघा, अशा पद्धतीची ही साडी आहे। असे मोठे काठ आहेत या साडीवरती आणि बारीक बुट्टी आहे। मस्त साडी दिसते अंगावर घातली की। आणि खूप काही ही साडी महाग पण नाही आहे, फक्त 950 रुपयाला ही साडी घेतलेली आहे मी। ही साडी मी मूळचंदमधून घेतलेली आहे। खूप सुंदर साडी आहे, एकदम चापून चोपून बसते, बिलकुल फुगत नाही। याचे काठ पण खूप सुंदर आहेत। तर बघा, इथे आता दुसरी साडी दाखवते मी तुम्हाला। तर बघा, इथं डार्क नेव्ही ब्ल्यू कलर आहे। तर इथे बघा किती छान ही साडी आहे। थोडीशी कॉटनमध्ये आहे, ही कॉटन मिक्स, पण खूप सुंदर आहे। ही पण जी मुनिया पैठणी असते ना त्याचाच लुक दिलेला आहे या साडीला। ही पण साडी काही खूप महाग नाही आहे। 700 रुपयाला मी ही साडी मूळचंदमधून घेतलेली होती। अंगावरती खूप छान चापून चोपून बसते। याचा फोटोही मी दिलेला होता बघा बाजूला। तर खूप छान ही साडी आहे, अगदी स्वस्तात आणि मस्त, एकदम लाईटवेट ही साडी आहे। इथे बघा, ही आंबा कलरची साडी आहे, एकदम प्लेन साडी आहे आणि अशा पद्धतीचे याचे काठ आहेत बघा, थोडेसे मोठे। ही पण साडी घातली ना खूप रिच लुक येतो अंगावरती घातली तर या साडीला ही बरेच वर्ष झाले, साधारण एक 10 ते 12 वर्ष होऊन गेले असतील त्यावेळेस मी ही साडी घेतली होती। तर आमचा प्रोग्राम होता डान्सचा, त्यासाठी ही साडी घेतली होती आम्ही सर्व मैत्रिणींनी मिळून। तर अगदी स्वस्तात घेतली होती, तेव्हा मी काहीतरी 650 रुपयाला साडी घेतली होती फक्त। आता जी ही साडी आहे की नाही ही खूप स्पेशल आहे साडी माझ्यासाठी। याचा कलर पण बघा किती सुंदर आहे, थोडा साऊथ इंडियन पॅटर्न सारखी आहे, एकदम सॉफ्ट सिल्क बघा आणि किती छान दिसते। याचा फोटोही मी दाखवलेला आहे। ही साडी स्पेशल म्हणजे का आहे ते सांगते तुम्हाला। ही साडी माझ्या मैत्रिणींनी मला बर्थडेसाठी दिलेली होती गिफ्ट, त्यासाठी खूप स्पेशल आहे। याला छान असे पदराला गोंडे पण दिलेले आहेत बघा आणि खूप सुंदर दिसते अंगावरती घातल्यानंतर। याचा बघा काठ किती छान आहे, असा काठ थोडासा मोठा दिलेला आहे आणि मध्ये अशा मोठ्या बुट्ट्या दिलेल्या आहेत। वाईन कलर आहे साडीचा आणि सोनेरी काठ दिलेले आहेत, असे धूपछाव कलर म्हणता येईल तुम्हाला। असं वेगळी शाईन येते ह्या साडीला, खूप छान आणि स्पेशल साडी आहे माझ्यासाठी। खूप आवडते मला ही साडी आणि घातल्यानंतर तर खूप छान दिसते। आता बघा, ही जी साडी आहे ना खूप काही भारी नाही आहे एकदम, तर एकदम लाईटवेट साडी आहे, खूपच लाईटवेट आहे। अंगावरती एकदम चापून चोपून बसते, खूप छान वाटते अंगावरती, फोटो पाहिला असाल तुम्ही। आणि खूप काही महाग पण नाही आहे। मी ही साडी 700 रुपयाला घेतली होती मूळचंदमधून। बेबी पिंक कलर आहे, खूप सॉफ्ट साडी आहे, एकदम लाईटवेट। एकदम लाईटवेट साड्या असल्या ना तर आपल्यालाही घालायला खूप छान वाटतात। तर मस्त अशी ही बेबी पिंक कलरची साडी आहे बघा। तर आता ही दुसरी साडी दाखवते। ऑरेंज कलरची साडी आहे, खूप सुंदर साडी आहे। याचे काठही खूप सुंदर आहेत बघा, अगदी रिच लुक येतोय बघा या साडीला, किती सुंदर आहे। असा डार्क ऑरेंज कलर आहे आणि चिंतामणी कलरचे काठ आहेत तसे मोठे, जसं आपला लग्नाचा शालो असतो ना तशा पॅटर्नमध्ये ही साडी आहे, बघू शकता तुम्ही। ही पण साडी मी मूळचंदमधून घेतलेली आहे, खूप काही जास्त महाग नाही आहे ही साडी। 1250 का 1300 रुपयाला मी घेतली होती। तर मस्त अशी ही साडी आहे, बघू शकता तुम्ही किती छान लुक येतोय।
आणि याला पदरालाही छान असे गोंडे दिलेले आहेत. याचा जो काठ आहे ना तर खूप सुंदर आहे, थोडासा ब्रॉड काठ आहे. एखादं जवळचं लग्न, काही मोठा प्रोग्राम असेल तर तुम्ही अशा पद्धतीच्या साड्या वेअर करू शकता, खूप सुंदर दिसतात अंगावरती. तर आता सेम आत्ता जी मी साडी दाखवली त्याच पॅटर्नमधून साडी आहे, थोडीशी वेगळी. बघा इथे बघा, मस्त अशी साडी आहे. यालाही असे काठ मोठे दिलेले आहेत आणि काठांवरती अशी बारीक टिकली वर्क आहे. कलरही खूप सुंदर आहे याचा फोटो बघा मी बाजूला लावलेला आहे. पूर्ण साडी अशी आहे. याच्या पदरालाही गोंडे दिलेले आहेत. खूप सुंदर साडी आहे. 1600 रुपयाला मी ही साडी घेतलेली आहे. याचा ब्लाऊजही खूप सुंदर शिवलेला आहे मी. आणि ही साडी बिलकुल फुगत नाही, छान एकदम चोपून बसते. तर आता मी तुम्हाला दुसरी साडी दाखवते. बघा, ही साडी पण आपली एकदम सॉफ्ट आहे, कॉटनमध्ये आहे. बघा, काठ मस्त असे राणी कलरचे काठ आहेत आणि मध्ये चेक्स दिलेले आहेत. आणि जे चेक्स दिलेले आहेत मध्ये ते सोनेरी कलरचे आहेत. ही साडी मी 15 ऑगस्ट 26 जानेवारीसाठी घेतलेली आहे. व्हाईट कलरची साडी लागते घालायला, म्हणून म्हटलं एक असावी म्हणून घेतली आहे. तर ही साडी मी घेताना 700 रुपयाला घेतली होती. खूप छान आहे, सॉफ्ट आहे, एकदम चापून चोपून बसते अंगावरती. याचा काठांचा जो कलर आहे ना तो साडीवरती आणखी जास्त उठवून दिसतो. तर बघा, ही एक साडी आहे, पॅरोट ग्रीन कलरची आहे माझ्याकडे. तर ही साडी मी मिशोवरून घेतलेली होती, ऑर्डर केलेली होती. तर 750 का 800 रुपयाला घेतली होती. तर खूप सुंदर साडी आहे ही पण, एकदम सॉफ्ट सिल्कमध्ये आहे, एकदम लाईट वेट आहे, दिसायलाही छान दिसते. इथे पदरालाही गोंडे दिलेले आहेत बघायच्या. आणि याचे काठ जे आहेत ते सोनेरी कलरचे आहेत. घरामध्ये छोटे मोठे प्रोग्राम असले ना तर अशा साड्या घालायला खूप छान वाटतात, अगदी पटकन घातल्या जातात आणि अंगावरती पण छान दिसतात. तर इथे बघा, ही एक दुसरी साडी आहे माझी, प्युअर सिल्कची साडी आहे. बघा, याचा फोटोही मी दाखवला आहे बाजूला. पूर्ण असे वर्कमध्ये आहे. याचा ब्ल्यू कलरचा काठ आहे, डार्क ब्ल्यू, आणि डाळिंबी कलरची साडी आहे, राणी कलर. तर ही साडी मी घेताना 6000ला घेतली होती, मोचनमधूनच घेतली होती. खूप छान ही साडी आहे, अंगावरती घातल्यावर तर एकदम खुलून दिसते. मस्त असा काठ आहे याचा ब्ल्यू कलरचा आणि मध्ये अशा कोयरेची डिझाईन दिलेली आहे, त्यामुळे ही साडी खूप छान दिसते. आता बघा, ही जी आहे ना ही पैठणी आहे माझी. याचा कलर पण बघू शकता तुम्ही किती सुंदर आहे. जो पैठणी कलर असतो ना तो कलर आहे. डार्क राणी कलरचे काठ आहे आणि ब्ल्यू कलरची पैठणी आहे. तर मस्त धूपछाव कलर आहे. तर याचा फोटोही मी दिलेला आहे बघा तुम्ही बाजूला. तर मी ही साडी घेताना 4000 रुपयाला घेतली होती, मोचनमधूनच घेतली होती. मस्त काठ दिलेले आहेत मोठे आणि मध्ये बुट्ट्या दिलेल्या आहेत. खूप छान हा पॅटर्न आहे. हा जो पैठणीचा कलर आणि पॅटर्न आहे ना तर खूप जणांकडे मी पाहिलेला आहे. इतका सुंदर हा कलर आहे, कारण की लग्नामध्ये गेलं ना तर बऱ्याच जणांकडे सेम कलर आणि सेम पॅटर्न मी बघते. ही जी साडी आहे ना आणि हा जो कलर तो सगळ्या स्किन टोनला मस्त अशी सूट होते. इतकी सुंदर ही साडी आहे. याचा पदर तुम्हाला दाखवते बघा मी आता आतून. पदरावरती छान मोराची डिझाईन आहे बघा, 2 मोर दिलेले आहेत. मस्त पदर आहे, खूपच सुंदर. याचा जो लुक आहे ना घातल्यानंतर तर खूप छान येतो. मी तुम्हाला फोटोही दाखवला होता, बघितला होता तुम्ही, किती सुंदर फोटो येतो. तर मस्त अशी पैठणी आहे बघा. ही दुसरी साडी बघा, सेम पॅटर्नमध्ये आहे, प्युअर सिल्कची साडी आहे. ही साडी मी 7000ला घेतली होती. तर खूप सुंदर कलर आहे, रेड आणि ब्लॅक कॉम्बिनेशन आहे. मस्त पूर्ण वर्कमध्ये साडी आहे. तर ही साडी मी माझ्या भावाच्या लग्नामध्ये घेतली होती. पेशवाई सिल्क म्हणतात या साडीला. याचा फोटोही दिलाय बघा, किती सुंदर आहे की नाही साडी. पूर्ण वर्क आहे साडीला आतून. मस्त असा पदर आहे, सिल्कची साडी आहे, खूप छान दिसते. मस्त अशी साडी आहे आणि कलर कॉम्बिनेशन तर विचारूच नका, इतकं भारी आहे. ही साडी सगळ्यांना आवडते माझी, कारण की ह्याचा जो कलर आहे ना रेड आणि ब्लॅक खूप छान आहे. त्यामुळे मस्त अशी बघा, ही प्युअर सिल्कची एक साडी आहे माझ्याकडे. ही आता स्काय ब्ल्यू कलरची साडी आहे, एकदम लाईट वेट आहे आणि काठी खूप छोटे आहे, त्याचे नाजूक काठ आहेत, मध्ये बुट्टी दिलेली आहे. आपण एखादा छोटा मोठा प्रोग्राम असला ना की अशा साड्या असल्या की बरं असतं.
खूप पटकन घातल्या जातात आणि अंगावरती खूप छान दिसतात. हा कलर तर खूप छान दिसतो सगळ्यांना. तर मस्त अशी ही साडी आहे. आता ही जी आहे ती ही दुसरी पैठणी आहे माझी चंद्रा पॅटर्नची. आता मध्ये चंद्रा पॅटर्न खूप आलं होतं, चंद्रकोर साडी. हा कलर पण पैठणीचा कलर आहे बघा, तुम्हाला बघूनच कळतंय. खूप छान कलर आहे. याचा जो काटनचा कलर आहे ना, डार्क पिंक कलर, तो खूप सुंदर उठून दिसतो. तर बघा मस्त असं मध्ये चंद्रकोर दिलेले आहे साडीच्या मध्ये आणि काठी खूप सुंदर आहे. त्याचा पदरही तुम्हाला दाखवते. पदरावरती असे छोटे छोटे मोर दिलेले आहेत, त्यानंतर लोटस दिलेले आहे. तर खूप छान साडी आहे ही. साडी मी 4000 रुपयाला घेतली होती. तर मस्त अशी साडी आहे, छान चापून चोपून बसते, बिलकुल फुगत नाही. तुम्हाला मी साडीतला फोटोही दाखवला होता, किती छान ही साडी दिसत होती. तर आता ही दुसरी साडी आहे ब्लॅक आणि रेड. तर संक्रांतीच्या वेळेस घातली होती बघा, मी फोटोही दाखवलेला आहे तुम्हाला. ही पण छान साडी आहे, मस्त सिल्कमध्ये आहे. खूप काही महाग नाही आहे, 600 ते 700च्या रेंजमध्ये आहे. याचे जे काठ आहेत ते लाल कलरचे आहेत आणि साडी पूर्ण ब्लॅक आहे आणि मध्ये बुट्ट्या आहेत. मस्त आहे बघा. ब्लॅक कलरची साडी म्हटलं ना सगळ्या लेडीजला आवडते आणि आवर्जून सगळ्या लेडीज ब्लॅक कलरची साडी घेतात. तर मस्त अशी बघा ही साडी आहे. आता मी तुम्हाला सगळ्यात माझी आवडती साडी दाखवते. आता ही साडी मला सगळ्यात जास्त का आवडते माहिती आहे का? ह्याचा जो कलर आहे ना, वाईन कलर, इतका भारी आहे ना, काय सांगू तुम्हाला. बघा तुम्ही किती सुंदर आहे. मी इथं फोटोही दाखवला आहे. खूप छान ही साडी दिसते अंगावरती. मी ही साडी हळदी कुंकाला घातली होती एकदा सोसायटीमध्ये. इतक्या मैत्रिणींना आवडली ना माझी. प्रत्येकाने येऊन विचारलं मला की ही साडी कितीची आहे, कुठून घेतली, काय. ही साडी मी मूलचंदमधून घेतलेली आहे. 3000ला ही साडी घेतली आहे. याचा जो कलर आहे ना, असला खतरनाक कलर आहे ना, वाईन कलर. सध्या आता लेटेस्ट म्हटलं तर हा वाईन कलर खूप चालू आहे. पण ही जी साडी आहे ना, आत्ता जी मागची दिवाळी गेली त्याच्या आधीच्या दिवाळीला मी घेतली होती. नुसतीच मार्केटमध्ये नवीन आली होती, त्यावेळेस ही साडी घेतली होती. बघितल्याबरोबर मी ही साडी उचलली होती दुकानातून. इतकी छान ही साडी आहे, सगळ्यांना खूप आवडते. आता सध्या मी 1-2 लग्नामध्ये गेली होती, तर नवरीच्या अंगावरती पण हाच पॅटर्न मी बघितला होता. खूप छान एकदम शालूचा पॅटर्न असतो ना, तशी ही साडी आहे. ह्याचे काठ आणि पदर तर खूप सुंदर आहेत. तर हे असं होतं माझं काठपदर साड्यांचं कलेक्शन. तुम्हाला कसं वाटलं ते सांगा. तर मी ह्या ज्या सर्व साड्या आहेत ना, तर ह्या अशा पद्धतीने ठेवते. प्रत्येक साडी एका कवरमध्ये ठेवून देते, साडी, ब्लाऊज आणि परकर, म्हणजे जेणेकरून आपल्याला पटकन साडी सापडेल. हे जे साडी कवर आहेत ना, तर मी 25 रुपयाला एक आणला होता तुळशीबागेतून. क्वालिटी खूप छान आहे याची. तर ह्या अशा पद्धतीने मी सर्व साड्या ठेवून दिलेल्या आहेत, बघू शकता तुम्ही. तर असं हे माझं काठपदर साड्यांचं कलेक्शन होतं. तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. असेच नवीन नवीन व्हिडिओ मी तुम्हाला नेहमी दाखवत जाईन. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.